सर्व संविधान प्रेमी बंधू भगिनींना सप्रेम जय भीम। ज्या महामानवानं महासूर्यानं आम्हाला संविधान दिलं आणि त्यामुळे आम्ही माणूस म्हणून जगण्यासाठी सिद्ध झालोत, त्या महामानव डॉक्टर B.R. आंबेडकर साहेबांना मानाचा मुजरा, त्रिवार वंदन। बंधूंनो, 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस संपूर्ण भारतभर नुकताच साजरा झालेला आहे। संविधानाचा महिना आहे हा, आणि त्या संविधानाच्या महिन्यामध्ये संविधानाची प्रबोधनमाला आपल्या शूरवीर बहुजन संघटकांनी सुरू केलेली आहे। त्यामध्ये आदरणीय सर्वजित बनसोडे, आदरणीय राहुल खांडेकर, सन्माननीय हर्ष स्थूल, सन्माननीय सौरभ गाणार, ह्या सर्व बहुजन संघटकांना खूप खूप धन्यवाद देतो, ज्यांनी सर्व समुदायासाठी संविधानाचा जागर इथं सुरू केलेला आहे आणि मलाही संधी दिली, त्याबद्दल मी सुद्धा मनस्वी ऋण व्यक्त करतो। आजचा विषय आहे संविधान भाग 18, आणीबाणी संबंधीतील तरतुदी। बऱ्याचदा आणीबाणी ह्या शब्दाचा उपयोग आणीबाणी ह्या शब्दासाठी वारंवार आपल्याला पेपरमधून, कधी पुस्तकामधून, कधी इतरांच्या तोंडून ऐकायला मिळते। तर आणीबाणीमध्ये एकूण 9 कलमं आहेत। कलम 352 ते कलम 360 अशी 9 कलमं आहेत। परंतु ह्या 9 कलमापैकी वारंवार आपल्याला 3च कलमांचा आपल्याला जास्त वापर झालेला दिसून येतो, आपल्या ऐकण्यात सुद्धा तशाच पद्धतीनं दिसून येतो। त्याच्यामध्ये कलम 352, कलम 356 आणि कलम 360। आता ह्या 3 कलमांचा जास्तीत जास्त आपल्याला का वारंवार यांची या संदर्भानं माहिती घेणं आवश्यक आहे, का हे महत्वाचे आहेत, ह्या संदर्भात तशा घडामोडी सुद्धा घडलेल्या आहेत। त्या सर्व बाबीत आपण आता क्रमशः आपण समजून घेणार आहोत। आणीबाणीच्या सर्व तरतुदी, आणीबाणीची सर्व कलमे 352 ते 360। बंधूंनो, पहिल्यांदा आणीबाणी म्हणजे काय, आणीबाणी कशाला म्हणावं, आणीबाणीची नेमकी डेफिनेशन काय आहे, ही सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। एक सोपी आणि साधी व्याख्या सांगू इच्छितो। एक गंभीर, अनपेक्षित आणि बरीच धोकादायक परिस्थिती, एक गंभीर, अनपेक्षित आणि बरीच धोकादायक परिस्थिती ज्यावर त्वरित उपचाराची आवश्यकता असते, अशा वेळेला आपण आणीबाणी त्याला संबोधतो। दुसरी व्याख्या म्हणजे देशाचे सार्वभौमत्व, देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता, तसेच लोकशाही स्वरूपाची राजकीय व्यवस्था आणि राज्यघटनेचे संरक्षण करता यावे, यासाठी घटनाकारांनी आणीबाणीची तरतूद घटनेमध्ये नमूद केलेली आहे। क्रमशः आपण सर्व कलमांच्या संदर्भानं आणि त्या कलमांचा वापर ह्या संदर्भानं आपण जाणून घेऊया। बंधूंनो, आणीबाणीच्या संविधानामध्ये भाग 18 आणीबाणीसाठी राखीव आहे। आणीबाणी संबंधी तरतुदी अनुच्छेद 352 ते 360। त्यामध्ये कलम 352 ह्या कलमानुसार राष्ट्रपती आणीबाणीची उद्घोषणा करतात। युद्ध, परचक्र अथवा सशस्त्र बंड यांचा धोका असल्याची खात्री जेव्हा राष्ट्रपती महोदयांना होते, ती भारत पूर्ण संघराज्य किंवा स्टेट किंवा युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश ह्यामध्ये युद्ध, परचक्र अथवा सशस्त्र बंड होण्यापूर्वी आणीबाणीची उद्घोषणा केली जाते। ती प्रारंभी फक्त 1 महिन्यांसाठीच असते। पंतप्रधान आणि कॅबिनेट यांनी लेखी विनंती करून राष्ट्रपतीला कळवणं आवश्यक आहे। संसदेच्या दोन्ही सभागृहाची मान्यता मिळून पुढे ती कायम उद्घोषणा ठेवली जाते, किंबहुना रद्दही केली जाते। ह्यामध्ये अनुच्छेद 75चा पूर्ण वापर करण्यात येतो। कलम 352 नुसार जी आणीबाणी लागू उद्घोषणा केली जाते, ती 1 महिन्यासाठी किमान आणि कमाल 6 महिन्यापर्यंत ही राहू शकते। आता
राष्ट्रपतींनी जरी उद्घोषणा केली तरी त्या संदर्भात मान्यता कशा पद्धतीने घेतली जाते हाही एक महत्वाचा विषय आहे. आणीबाणी जेव्हा डिक्लेअर केल्या जाते तेव्हा दोन्ही सभागृहाची मान्यता घेणं आवश्यक असते. जर त्यावेळेस लोकसभा ही विसर्जित असेल तर प्रथमतः राज्यसभेची मान्यता घ्यावी लागते आणि लोकसभा ज्या वेळेस गठीत होईल त्याच्या 30 दिवसापर्यंत मान्यता घेणं बंधनकारक आहे. त्याशिवाय पहिला आदेश अधिक्रमित नसेल तर 6 महिन्यासाठी ही आणीबाणी लागू असते. ती रद्द करण्याचं सुद्धा प्रोव्हिजन आहे. रद्द करण्यासाठी सभागृहामध्ये एकूण सदस्याच्या बहुमताने आणि सभागृहात उपस्थित असणाऱ्या आणि मतदान करणाऱ्या सदस्याच्या 2/3 बहुमताने आणीबाणी रद्द करता येते. आणीबाणीची उद्घोषणा लोकसभेच्या बहुमताने सुद्धा रद्द करता येते. आणीबाणी लागू, रद्द, वाढ ह्या संदर्भात अजून एक प्रोव्हिजन आहे. ज्यामध्ये लोकसभेच्या 1 मेंबरनी एमपीनी लेखी साईन करून ती सत्र चालू असताना स्पीकरकडे म्हणजे सभापती महोदयाकडे अथवा सत्र जर बंद असेल तेव्हा राष्ट्रपती यांच्याकडे करता येते. आता कलम 352 हे सर्व लोकांना कशा पद्धतीने माहीत झालं, 352 ह्याचं महत्व काय एवढं वाढलं, त्यासाठी आपल्या देशामध्ये 352 ह्या कलमानुसार आणीबाणी कशा पद्धतीने लागू झाली हा इतिहास फार मनोरंजक आहे. बंधूंनो, पहिल्यांदा भारतामध्ये जी आणीबाणी कलम 352 नुसार सुरू झाली ती 1962 सन 1962 भारत आणि चीन ह्या जेव्हा झालं त्या युद्धाच्या वेळेस पहिल्यांदा भारतामध्ये 352 कलमाचा वापर करून आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा 1971 भारत आणि पाकिस्तान ह्यांचं जेव्हा युद्ध झालं परआक्रमण ह्यानुसार 1971 साली सुद्धा आणीबाणी लागू करण्यात आली. म्हणजे 1962 1971 ह्या दोन्ही वेळी परकीयांच्या आक्रमणामुळे भारतात 352 कलमाचा वापर करून आणीबाणी लागू करण्यात आली. त्यानंतर दीर्घकाळ जी आणीबाणी लागू झाली 352 कलमाचा वापर करून ती 1975ला 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 ह्या स्पॅनमध्ये 21 महिने तब्बल 21 महिने ही आणीबाणी भारतामध्ये लागू होती. त्यावेळेस पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी आणि राष्ट्रपती होते फखरुद्दीन अली अहमद. बरं, आता ही लागू का झाली ह्याचा थोडासा मनोरंजक इतिहास आहे. सन 1971 मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये इंदिरा गांधींनी सरकारी यंत्रणेचा आणि अधिकाऱ्यांचा गैरवापर केला असा निकाल 12 जून 1975 रोजी अलाहाबाद हायकोर्टाने निकाल दिला. 12 जून 1975 रोजी अलाहाबाद हायकोर्टाने निकाल दिला की 1971च्या सार्वत्रिक निवडणुकात इंदिरा गांधी यांनी सरकारी यंत्रणा आणि अधिकारी यांचा निवडणुकीसाठी गैरवापर केला. त्यानंतर देशामध्ये विरोधी पक्षांनी फार गदारोळ उडविला. 24 जून 1975 रोजी सुप्रीम कोर्ट देशाच्या सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद न्यायालयाने जो निकाल दिला होता इंदिरा गांधीच्या विरोधात की 1971च्या सार्वत्रिक निवडणुकात इंदिरा गांधी यांनी सरकारी अधिकारी आणि यंत्रणेचा गैरवापर केला हा जो निकाल दिला होता अलाहाबाद न्यायालयानं हायकोर्टाने तो सुप्रीम कोर्टाने स्थगित ठेवला आणि इंदिरा गांधींना एमपी म्हणून राहण्यास मेंबर ऑफ पार्लिमेंट म्हणून राहण्यास परवानगी दिली, परंतु संसदीय कार्यभारात सहभाग त्यांना रोखला होता. त्यानंतर 25 जून 1975 रोजी इंदिरा गांधींनी देशामध्ये राष्ट्रीय सुरक्षितता धोक्यात
आलेली आहे, देशासाठी हानिकारक आहे, ह्यासाठी देशात आणीबाणी लागू केली आणि मग सर्व विरोधक पार्टींच्या नेत्यांची धरपकड सुरू झाली. त्यामध्ये जयप्रकाश जेपी, मोरारजी देसाई आणि अनेक असे समाजवादी कार्यकर्ते होते, त्यांची सुद्धा धरपकड सुरू झाली. अंतर्गत सुरक्षा कायदा हा सुद्धा लागू झाला आणि वेगवेगळे कार्यक्रम ह्या आणीबाणीच्या काळात सर्व सत्ता स्वतःकडे ठेवून इंदिरा गांधींनी सुरुवात केली होती, ज्यामध्ये नसबंदीचा कार्यक्रम सक्ती केली होती. नसबंदीची घटनादुरुस्तीमध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप थांबविला होता, काही संघटनेवर बंदी सुद्धा घातली होती. अशा पद्धतीनं वेगवेगळे निर्णय इंदिरा गांधींनी ह्या काळामध्ये घेतलेले होते. आणि मग 1977 मध्ये सार्वत्रिक निवडणुका होऊन मोरारजी देसाई यांचं पंतप्रधान भारतावर समाजवादी पक्षांचं सरकार रूढ झालं. तर अशा पद्धतीनं 1975 मध्ये 352 कलमांचा वापर करून फखरुद्दीन अली अहमद आणि इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळामध्ये देशावर तिसरी सर्वात दीर्घकाळ असणारी 21 महिने चालणारी ही आणीबाणी लागू झाली. ह्यानंतर 353 कलम 352 नुसार देशामध्ये कशा पद्धतीनं आणीबाणी सुरू होते आपण पाहिलं. यापुढे 353 ह्या कलमामध्ये आणीबाणीचे काय परिणाम होतात हे आपण पाहूया. कलम 353 आणीबाणीचे परिणाम. आणीबाणी जेव्हा देशामध्ये सुरू होते तेव्हा कायदे करण्याचा सर्वात महत्वाचा जो अधिकार आहे तो संघ राज्याकडे कार्यकारी कक्षामध्ये येतो. कायदे करण्याचा पूर्ण अधिकार हा केंद्राला जातो आणि आणीबाणी जर एखाद्या घटक राज्यामध्ये असेल, एखाद्या केंद्रशासित प्रदेशामध्ये असेल, तरीही तो कायदे करण्याचा अधिकार हा संघ राज्याला कलम 353 नुसार जातो. 353 सोबत 354 सुद्धा कलम महत्वपूर्ण आहे, कारण 354 नुसार राष्ट्रपती हे महसुलांचं वितरण करतात. संघराज्य आणि राज्य शासन ह्या दोघांमध्ये महसुली जे वितरण आहे हे राष्ट्रपती कलम 354 नुसार करतात. त्यांना अधिकार सुद्धा बहाल केलेले आहेत. अनुच्छेद 268 ते 279 नुसार अधिकार सुद्धा बहाल आहेत. त्यानंतर कलम 355 कलम 55 मध्ये संघराज्याचं एक कर्तव्य दिलेलं आहे, ते अशा पद्धतीचं आहे. परचक्र अथवा अंतर्गत अशांतता यापासून राज्याचे संरक्षण करणे हे संघराज्याचे कर्तव्य आहे. कलम 355 हे संघराज्याच्या कर्तव्याकडे आपलं लक्ष वेधून घेतं. ह्यानंतर बहुचर्चित कलम आहे 356. कलम 356 हे बहुचर्चित कलम आहे. केवळ आपल्या महाराष्ट्रातच नाही तर भारतभर 356चा डंका आतापर्यंत खूप वेळा वाजलेला आहे. अगदी आकडेवारीमध्ये सांगायचं झालं तर 356 ह्या कलमाचा वापर 126 वेळा ह्या देशामध्ये झालेला आहे. 126 वेळा. आणि त्यामध्ये सर्वाधिक वेळा 356चा वापर हा मणिपूर ह्या ईशान्येकडल्या स्टेटमध्ये झालेला आहे. भारतातल्या 2 स्टेट अशा आहेत की ज्यामध्ये आजपर्यंत कलम 356चा वापर झालेला नाही. त्यामध्ये एक आहे तेलंगणा स्टेट आणि दुसरा आहे छत्तीसगड. ह्या 2 स्टेटमध्ये आजपर्यंत कलम 356चा वापर झालेला नाही. बंधूंनो, आपल्या महाराष्ट्र या स्टेटमध्ये सुद्धा कलम 356चा वापर तब्बल 3 वेळा झालेला आहे. तामिळनाडू ह्या स्टेटमध्ये सुद्धा झालेला आहे. मणिपूर नंतर, मणिपूर देशामध्ये सर्वाधिक वेळा आणीबाणी लागू झालेलं राज्य, त्यानंतर जम्मू काश्मीर आणि बिहार ह्या राज्यांचा सुद्धा नंबर लागतो. महाराष्ट्रामध्ये केवळ 3 वेळा ह्याबाबत लागलेली आहे आणीबाणी. कलम 356 नुसार काय तरतुदी आहेत त्याचा आपण आढावा घेऊया. राज्याची संविधानिक यंत्रणा. जर एखाद्या राज्याचे शासन या संविधानाच्या तरतुदींना अनुसरून चालविणे शक्य नाही, अशी
परिस्थिती उद्भवली असा अहवाल राज्यपाल यांनी राष्ट्रपतींना पाठविला किंवा राष्ट्रपतीची अशी खात्री झाली आहे की एखाद्या राज्याचे शासन संविधानाच्या तरतुदींना अनुसरून चालत नाही, त्यावेळेस राष्ट्रपती आणीबाणीची उद्घोषणा करतात। यावेळेस राज्याचे सर्व अधिकार केंद्र शासनाकडे जातात, परंतु उच्च न्यायालयाचे अधिकार अबाधित राहतात। हा आदेश, ही उद्घोषणा 2 महिन्यापर्यंत टिकू शकते। मान्यता नसेल तर ती आपोआप रद्द होते आणि दोन्ही सभागृहाची संसदेच्या मान्यता घेतल्यानंतर ती 6 महिन्यापर्यंत, पहिल्यांदा त्याला एक्सटेन्शन देता येते, वाढ करता येते, पुढे ती 6 महिने असे कमाल 3 वर्षापर्यंत 356 नुसार आणीबाणी लागू करता येते। परंतु प्रत्येक 6 महिन्यानंतर याचं दोन्ही सभागृहाची मान्यता ह्याला कंपल्सरी असते। उद्घोषणा प्रस्तुत केल्यानंतर 1 वर्ष उलटून गेले व त्यापुढे कंटिन्यू ठेवायचं असेल तर काही बाबी महत्वाच्या आहेत, त्याचा आढावा, त्याचा विचार मंथन केल्या जाते, ज्यामध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्यास अडचण आहे का, ही बाब सुद्धा महत्वाची ठरते। यासोबतच निवडणूक आयोगाने असं प्रमाणित करणं आवश्यक आहे की ह्या स्टेटमध्ये निवडणुका घेणं शक्य नाही। अशा असल्याशिवाय संसदेस आणीबाणी 6 महिनेपेक्षा अधिक वाढवता येत नाही। कमाल हळूहळू ही 3 वर्षापर्यंत वाढवता येते। परंतु बऱ्याचदा अशी टीकेची झोड उडवली की विरोधकांना जिरविण्याचे हत्यार म्हणजे कलम 356, अशी बऱ्याचदा ह्या कलमावर टीका सुद्धा झालेली आहे। वेगवेगळ्या स्टेटमधले वेगवेगळे उदाहरण आहेत। वेगवेगळे उदाहरण पाहण्या अगोदर आपण आपल्या महाराष्ट्रातील 356चा वापर कधी झाला, कशा पद्धतीने झाला, त्याची कारणं कोणती होती, ह्याबाबत आपण थोडासा पुढे जाऊया। पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणीबाणी ही लागू झाली 1980 रोजी। 1980 ह्या सालामध्ये मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे शरद पवार होते। त्यांचा पुलद ह्या पक्षांचं सरकार होतं। ते सरकार असता वेळेस 17 फेब्रुवारी 1980 ते 9 जून 1980 असं 112 दिवस आणीबाणी महाराष्ट्रामध्ये लागू झाली होती। त्यानंतर 2014 ह्या वर्षामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये 32 दिवस आणीबाणी लागू झाली होती। त्यासाठी जो स्पॅन होता 28/9/14 ते 31/10/2014, म्हणजे 28 सप्टेंबर 2014 ते 31 ऑक्टोबर 2014 ह्या कालावधीत कुठली घटना घडली होती बरं? पृथ्वीराज चव्हाण ह्यांना मुख्यमंत्रीपद डिक्लेअर झालं होतं आणि मुख्यमंत्रीपद डिक्लेअर झाल्यानंतर जो त्यांचा सहभागी पक्ष होता, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ह्यांनी पृथ्वीराज चव्हाण ह्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याच्या सरकारला पाठिंबा देण्यास नकार दिला होता आणि बहुमत सिद्ध होण्यापूर्वीच त्यांना माघार घ्यावी लागली होती। अशा काळामध्ये तब्बल 32 दिवस ही आणीबाणी आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये लागू झाली होती। त्यानंतर 2019 12 नोव्हेंबर 2019 रोजी विधानसभेमध्ये कोणत्याही पक्षास बहुमत सिद्ध करता आलेलं नाही। जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका झाल्या 2019 मध्ये, त्यावेळेस विधानसभेमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत सिद्ध करता आलेलं नाही। त्या कारणानं आणीबाणी लागू झाली होती। म्हणजे कलम 352 नुसार 3 वेळा कलम देशामध्ये 352 नुसार देशामध्ये 3 वेळा
राष्ट्रीय आणीबाणी सुरू झाली. 356 नुसार महाराष्ट्रामध्ये 3 वेळा आणीबाणी लागू झाली. आता 357 कलम ह्या आणीबाणीच्या संदर्भानं महत्वपूर्ण आहे. कारण आणीबाणीमध्ये जे वैधानिक अधिकार आहेत त्या वैधानिक अधिकाराच्या संदर्भानं प्रकाश टाकणारं हे 357 कलम आहे. आणीबाणीत राज्याचे अधिकार केंद्र शासन वापरणार असे घोषित केलेले असते. पूर्ण कायदे करण्याचं अधिकार केंद्र शासनाला जातात. संसद राज्य विधानमंडळाच्या कायदे करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला प्रदान केला जातो. त्याची पूर्ण अंमलबजावणी ही संसदेमार्फत केल्या जाते. राष्ट्रपती प्राधिकारी सुद्धा नेमू शकतात. लोकसभा जर सत्राधीन असेल, चालू नसेल तर राज्याच्या एकत्रित निधीतून खर्च केला जाण्याची संसदेकडून मंजुरी घ्यावी लागते. अशा पद्धतीनं वैधानिक अधिकार कलम 357 नुसार दिलेले आहेत घटनेमध्ये. कलम 358 एकंदरीत आणीबाणीच्या ज्या अनुच्छेद आहेत त्यामध्ये जास्त चर्चिले गेलेले जी कलमं आहेत त्यामध्ये 352, 356, 360 पण त्याहीपेक्षा अधिक महत्वपूर्ण 358 कलम सुद्धा फार महत्वपूर्ण आहे. कारण बाबासाहेबांनी जी आपल्याला मूलभूत हक्क दिलेले आहेत त्या संदर्भानं ही कलम फार महत्वपूर्ण ठरते. कारण इंदिरा गांधींनी ज्यावेळेस विरोधकांची मुस्कटदाबी केली होती त्यावेळेस 358 कलमाचा आवर्जून सगळ्यांना आठवण झालेली होती. आणीबाणीच्या कालावधीत कलम 358 नुसार आणीबाणी कालावधीत अनुच्छेद 19 च्या तरतुदी निलंबित असणे. आता अनुच्छेद 19 हा आपल्या मूलभूत हक्कांशी संबंधित आहे आणि मूलभूत अधिकाराशिवाय आपण शून्य आहोत. म्हणून मूलभूत अधिकार जी घटनेने बहाल केली त्यामध्ये कलम 19च्या तरतुदी ह्या निलंबित असतात. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे हे सुद्धा हिरावून घेतल्या जाते. शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमणे हाही अधिकार काढून घेतला जातो. मुक्त संचार करणे ह्यालाही प्रतिबंध केला जातो. अशा पद्धतीनं मूलभूत हक्कावर गदा सुद्धा आणल्या जातात आणि आणल्या गेलेल्या सुद्धा आहेत. परंतु कलम 20 आणि 21 ह्या बाबतीत मात्र कुठलाही हे अधिकार निलंबित करण्याचं कुठलंही प्रावधान नाही. ह्याच्यामध्ये पुढे कलम 319 क हे सुद्धा जोडलं गेलं होतं. आणि आणीबाणी कालावधीत भाग 3 अन्वये प्रदान केलेल्या हक्काची बजावणी सुद्धा निलंबित केल्या जाते. भाग 3 हा सुद्धा घटनेमधला एक महत्वाचा भाग आहे. असे असले तरीही मूलभूत हक्कावर गदा आणत असले तरीही कलम 20 आणि कलम 21 ह्याबाबत हे अधिकार कोणाशी गोठता येत नाहीत. ज्यामध्ये 21 मध्ये व्यक्तीच्या जीवित्वाचं व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे. 21 क शिक्षण हक्क आहे. तर जीवित्वाचा हक्क कुठल्याही आणीबाणीत कुठलंही शासन कुठलंही सरकार गोठवू शकत नाही. कलम 20 अपराधाच्या बद्दल दोषसिद्धीस बाबत संरक्षण ही सुद्धा अबाधित असतात. मूलभूत हक्क कलम 19 ते 22 पर्यंत दिलेले आहेत. तर ह्यापैकी राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी ह्यामध्ये कलम 20 आणि 21 हा गोठवण्याचा अधिकार नाही. त्यानंतर अर्थपूर्ण महत्वाचं एक कलम आहे 360 कलम. ह्या आणीबाणीचं एक कलम आहे. तर ह्यामध्ये प्रामुख्यानं आर्थिक आणीबाणी ह्याबद्दल तरतुदी आहेत. राज्यामध्ये केंद्रशासित प्रदेश, राज्य, स्टेट्स गव्हर्नमेंट आणि युनियन संघराज्य, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश ह्या सर्वांमध्ये आर्थिक स्थैर्य किंवा पत धोक्यात आली, आर्थिक स्थैर्य नाही किंवा
त्या राज्याची पत धोक्यात आली आहे अशी जेव्हा परिस्थिती उद्भवली, अशी राष्ट्रपतींची जेव्हा खात्री होते, राज्यपाल सुद्धा तशा पद्धतीचा अहवाल पाठवतात, त्यावेळेस 2 महिन्यांसाठी ही आणीबाणी लागू शकते. परंतु सभागृहाच्या दोन्ही सदस्यांची मान्यता घेणं बंधनकारक आहे. मान्यता घेतली नाही तर आणीबाणीला अर्थ उरत नाही. म्हणजे हे सर्व बाबीला घटनाकारांनी एकमेकात गुंफलेलं आहे, जेणेकरून ह्या देशामध्ये कुठलाही अनागोंदी कारभार होणार नाही, कोणीही एक हुकुमशहा होणार नाही, कुणाशीही मनमानी करता येणार नाही. अशा पद्धतीने घटनाकारांनी ह्या सर्व बाबींची रचना केलेली आहे. आणीबाणीचे अधिकार जरी दिलेले असले तरीही इथं हुकुमशाही करता येणार नाही, म्हणून संसदेच्या दोन्ही सभागृहाची मान्यता घेणे. जेव्हा राज्यामध्ये आणीबाणी लागू असते तेव्हा न्यायालयाचे अधिकार अबाधित ठेवणे, ह्या सर्व बाबी घटनाकारांच्या दूरदृष्टीचा, त्यांच्या लंबी दुरिकाची सोच आहे ह्याचा पडताळा आपल्याला दिसून येतो. कलम 360 आर्थिक आणीबाणी. ही आणीबाणी 2 महिन्यांसाठी ठेवता येते. ह्या कालावधीमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांचे वेतन, यांचे भत्ते याच्यामध्ये घट करणं किंवा वाढ करणं, ह्या सर्व बाबीचे अधिकार महामहिम राष्ट्रपती महोदयाला असतात. त्याचसोबतच सर्व धनविधेयके हा विधेयकामधला अत्यंत महत्वपूर्ण अधिकार आहे धनविधेयकाचा. त्या सर्व धनविधेयके किंवा अनुच्छेद 207 मधील विधेयके राज्याच्या विधिमंडळाने पारित केल्यानंतर ती सर्व राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवावी लागते. अर्थविधेयकासंदर्भात राष्ट्रपती महोदयाचा अत्यंत महत्वाचा अधिकार आहे, ज्यामध्ये स्वतः ते नियंत्रण करू शकतात. म्हणजे कुठलीही आणीबाणी आली तरीही राष्ट्रपती महोदयांना धनविधेयकासंदर्भात सर्वाधिकार देण्यात आलेले आहेत. बंधूंनो, अशा पद्धतीनं कलम 352 ते कलम 360 ह्या सर्व बाबी आणीबाणीच्या संदर्भाने आहेत. आता चर्चेचा विषय बहुतांदा राज्यशास्त्रांचे जे विश्लेषक आहेत ते विश्लेषक सांगतात, विश्लेषण करतात की याच्यामध्ये आणीबाणीमध्ये कलम 356 हे कलम केवळ आणि केवळ बऱ्याचदा भारतामध्ये विरोधकांना जिरवण्यासाठी, विरोधकांना क्षमिण्यासाठी वापरलं गेलं असं सांगतात. काही अंशी त्याची सत्यताही दिसून येते. परंतु परकीय आक्रमण, युद्ध, सशस्त्र बंड ह्या बाबी रोखण्यासाठी घटनाकारांनी जी आणीबाणीची तरतूद केली ती अत्यंत स्तुत्य आहे. अत्यंत देशाच्या देशहिताच्या, देशाची एकात्मता, देशाची अखंडता, देशाचं सार्वभौमत्व राखण्यासाठी आणीबाणीच्या तरतुदी अत्यंत महत्वपूर्ण साबित झालेल्या आहे. ह्याचं उदाहरण आपण 1962 भारत चीन युद्ध आणि 1971 भारत पाकिस्तान युद्ध ह्या दरम्यान देशाची अखंडता आणीबाणी ह्या कलमानुसार अबाधित राहिलेली आहे. जे काही अनागोंदी होती त्यावर कंट्रोलिंग झालेलं आहे. म्हणून घटनाकारांचे आणीबाणीच्या तरतुदीविषयीचं जी दूरदर्शिता आहे त्या दूरदर्शितेसाठी खरंच खूप खूप धन्यवाद व्यक्त करावासा वाटतो. आणि आणीबाणीच्या ह्या तरतुदी कलम 352, कलम 353, 354, 55, 56, 57, 58, 59, 60 हे 9 कलम अत्यंत महत्वपूर्ण आहेत. पुनश्च एकदा ब्रीफिंग जे काही आतापर्यंत झालं त्याचं ब्रीफिंग करू इच्छितो. आणीबाणी ह्या सर्व मुद्द्यांचं ब्रीफिंग झाल्यानंतर अजून चांगल्या पद्धतीनं प्रकाश टाकला जाईल. आणीबाणी म्हणजे देशाचे सार्वभौमत्व,
एकता, अखंडता आणि सुरक्षा तसेच लोकशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्था आणि राज्यघटनेचे संरक्षण करता यावे ह्यासाठी आणीबाणीची तरतूद घटनाकाराने केलेली आहे. ह्यामध्ये एकूण 9 कलम आहेत. त्यामधलं 352 हे कलम राष्ट्रीय आणीबाणीसाठी लागू केल्या जाते. त्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणी 3 वेळा लागू झाली होती. एकदा 1962 भारत चीन युद्ध, दुसऱ्यांदा 1971 भारत पाकिस्तान युद्ध आणि 1975 इंदिरा गांधींनी देशांतर्गत अस्थिरता आहे ह्या कारणांनी 231 दिवस लागू केली होती आणीबाणी. अशा पद्धतीने भारतामध्ये 3 वेळेस आणीबाणी ही कलम 352 ह्यानुसार झाली होती. त्यानंतर कलम 356 ह्यानुसार महाराष्ट्रामध्ये 3 वेळा आणीबाणी महाराष्ट्र स्टेटमध्ये लागू झाली होती. एकदा 1980 मध्ये शरद पवारांचं सरकार अस्तित्वात असताना आणीबाणी लागू झाली. त्यानंतर 2014 मध्ये पृथ्वीराज चव्हाण ह्यांचं सरकारला एनसीपीने पाठिंबा देण्यास नकार दिला. त्यावेळेस आणीबाणी लागू झाली आणि तिसऱ्यांदा 2019 मध्ये विधानसभा ही त्रिशंकू झाली. कुठल्याही पक्षास विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करता आलेलं नाही ह्या कारणानं झालेली आहे आणि कलम 360 आर्थिक आणीबाणीच्या संदर्भाने लागू आहे. परंतु भारतामध्ये आजपर्यंत अशा पद्धतीची आणीबाणी लागू झाल्याचं कुठलंही उदाहरण नाही. तेव्हा आणीबाणीच्या संदर्भाने घटनाकारांनी जी तरतूद केली आहे त्या घटनाकारांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.